Hello friends. Today we are going to start a new lesson, The Boy Who Broke the Bank. Author is Ruskin Bond. Ruskin Bond is an Indian author of British descent. Ruskin Bond हे ब्रिटिश कुलीन भारतीय लेखक आहेत. He lives with his adopted family in Landor in Mussoorie, India. ते त्यांच्या कुटुंबासह भारतातील उत्तराखंड राज्यात मसुरीजवळ असणाऱ्या लँडॉर येथे राहतात. The Indian Council for Children Education has recognized his role in the growth of children's literature in India. भारतातील मुलांच्या शिक्षणासंबंधी काम करणाऱ्या परिषदेने त्यांना मुलांच्या साहित्य निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान लक्षात घेतलेले आहे. He got साहित्य अकादमी अवॉर्ड in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. 1992 मध्ये त्यांना अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा साठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालाय. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. त्यांना 1999 मध्ये पद्मश्री व 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. लेट अस बिगिन द लेसन. द बॉय हू ब्रोक द बँक. म्हणजे या पाठामधून लेखकांनी एखादी जर अफवा निर्माण झाली किंवा ती जर पसरली तर त्याचा काय परिणाम होतो हे या पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेट अस बिगिन द लेसन. नाथू क्रॅम्बल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पिपलनगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम. न्यू वर्ड्स आर ग्रॅम्बल कुरकुर करणे, तक्रार करणे. स्वेप्ट स्वीपचा पास्ट टेन्स आहे. स्वीप म्हणजे झाडणे. ओन मालकीचे असणे. नाथू पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडत असताना स्वतःशीच तक्रार करीत होता. पिपलनगर बँक जी सेठ गोविंदराम यांच्या मालकीची होती. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड carelessly, and the dust often rising in a cloud above his head settled down again on the steps. New words. ब्रूम म्हणजे झाडू, हरिडली घाईघाईने, केअरलेसली निष्काळजीपणे, डस्ट म्हणजे धूळ, रायझिंग उडणे, सेटल डाऊन खाली बसणे. तो घाईघाईने निष्काळजीपणे एका छोट्या झाडूच्या साह्याने त्या पायऱ्या झाडत होता. त्याच्या झाडण्यामुळे ती धूळ वर त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर बसत होती. ॲज नाथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम अ वॉशरमन्स सन पास बाय. बँग म्हणजे जोराने आदळणे, पॅन म्हणजे तबकडी, डस्टबिन कचराकुंडी, वॉशरमॅन म्हणजे धोबी. नाथू त्याच्या हातातील तबकडी, ज्याला आपण सुपली म्हणू, कचराकुंडीमध्ये झटकत होता. तेव्हाच सीताराम एका धोब्याचा मुलगा तेथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. डिलिव्हरी राऊंड वितरण करण्याची फेरी. प्रेस क्लोथ्स म्हणजे इस्त्री केलेले कपडे. बॅलन्स म्हणजे तोल सांभाळत. सीताराम हा प्रेस केलेले कपडे वितरित करण्याच्या फेरीवर होता. त्याच्याकडे प्रेस केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते व ते गाठोडे तो तोल सांभाळत घेऊन जात होता. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नाथू. तो नाथूला म्हणतोय की अशा पद्धतीने धूळ उडू नको. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. डोंट रेज म्हणजे उडू नको, अनॉइड म्हणजे चिडलेला, रिफ्यूज टू पे वेतन द्यायला नकार देणे, आणि एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त. सीताराम नाथूला म्हणाला अशी धूळ उडू नको. तुला पगारामध्ये दरमहा ₹2 वाढून दिले नाहीत म्हणून तू चिडलेला आहे काय? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेंड द स्वीपर बॉय. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे.
कंप्लेंट म्हणजे तक्रार करणे, रिसिव्ह म्हणजे मिळणे, रेग्युलर पे म्हणजे नियमित वेतन किंवा नियमित मिळणारा पगार. झाडणारा मुलगा म्हणजे नाथू तक्रार करतो. तो म्हणतो, मला त्याविषयी काही बोलायचे नाही, अजून मला माझा नियमित पगार सुद्धा मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th of the month. Who would think a bank would held up a poor man's salary? हेल्ड अप म्हणजे धरून ठेवणे, न देणे. आणि आज महिन्याची 20 तारीख आहे. कोणीतरी विचार करू शकेल काय की बँकेने माझ्यासारख्या गरीब माणसाला अजून पगार दिला नाहीये? ॲज सुन ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. नॉट अनादर वीक आय वर्क इन धिस प्लेस. ऑफ म्हणजे सोडून जाणे, वीक म्हणजे आठवडा. जसे मला माझ्या पगाराचे पैसे मिळतील, मी हे काम सोडून देणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये मी इथे काम करणार नाही. अँड नाथू बँग अ पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. बँग म्हणजे मोठा आवाज करणे, टू एम्फसाइज त्यावर भर देणे, ड्रीव अटेन्शन टू, कॉन्फिडन्स आत्मविश्वास. नाथूने त्याच्या हातातील तबगडी कचराकुंडीमध्ये बरेचदा वाजवत मोठा आवाज केला. त्याला या माध्यमातून त्याच्या म्हणण्यावर जोर देऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा होता. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. सीताराम म्हणतो, मी तुला सदिच्छा व्यक्त करतो. तुला शोभेल असा, तू करू शकशील असा दुसरा जो कामधंदा असेल तो मी शोधण्यासाठी तुझी मदत करेल किंवा मी तो तुझ्यासाठी त्याचा शोध घेईल. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. हाईड म्हणजे लपविणे, प्लॉडेड ओझे घेऊन चालणे, बेअरफूट अनवाणी पायाने. आणि तो अनवाणी पायाने ओझे घेऊन चालत होता. त्याच्या डोक्यावरील कपड्याच्या ओझ्याने त्याचे डोके आणि खांदे झाकले गेलेले होते. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. मेन्शन म्हणजे नमूद करणे, नीड ऑफ म्हणजे ची गरज. त्याने भेट दिलेल्या चौथ्या घरी सीतारामने ऐकले त्या घरच्या स्त्रीला, घरमालकीनला झाडूवाल्याची, झाडझूड करणाऱ्या नोकराची आवश्यकता आहे. ट्राईंग टू बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. लुकिंग फॉर च्या शोधात असणे, टू बंडल गाठोडे बांधणे. कपड्याचे गाठोडे बांधत सीताराम म्हणाला, मी एका झाडझूड करणाऱ्या मुलाला ओळखतो, जो काम शोधतो आहे. त्याला पण कामाची गरज आहे. तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे काम करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ, बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तो सध्या बँकेमध्ये काम करतो, पण ते त्याचा पगार देत नसल्यामुळे त्याला तेथील काम सोडायचे आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. टेल हिम म्हणजे त्याला सांगा, टू कम म्हणजे यायला किंवा येणे. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, असे आहे का? ठीक आहे, उद्या मला येऊन भेटायला सांगा. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स ही वेंट हिज वे. ग्लॅड म्हणजे आनंदित होणे, कस्टमर ग्राहक, होइस्टेड उचलणे, सर्व्हिस टू ला सेवा देणे. सीतारामला आनंद झाला होता, आपण आपल्या ग्राहकाला सेवा देत आहोत, सोबतच आपल्या मित्राचेही काम होत आहे याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याने त्याची पिशवी आपल्या खांद्यावर उचलली व त्याचे मार्गाने तो समोर निघून गेला, पुढे निघून गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड told the cook not to be late with the
मिड डे मील. आया, आया म्हणजे लहान बाळाची काळजी घेणारी नोकर. लुक आफ्टर, काळजी घेणे. कुक म्हणजे स्वयंपाक किंवा स्वयंपाकी. मिड डे मील, दुपारचे जेवण. मिसेस श्रीवास्तवांना काही वस्तू बाजारामधून खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांना बाजारात जायचं होतं. त्यांनी लहान बाळाची काळजी घेणाऱ्या आया म्हणजे घरातील मोलकरणीला बाळाची काळजी घेण्यासंबंधी सूचना दिल्या व स्वयंपाक करणाऱ्या नोकराला दुपारचे जेवण तयार करण्यासाठी उशीर करू नको असे सांगितले. सुखवस्तू घरांमध्ये अथवा श्रीमंत कुटुंबांमध्ये घरातील कामे करण्यासाठी वेगवेगळे नोकर असतात. मुलांना सांभाळण्यासाठी आया, स्वयंपाक करण्यासाठी, स्वयंपाक तयार करण्यासाठी नोकर, झाडझुडू, धुणी भांडी, कपडे धुणे या कामांसाठी नोकर असतात. अशाच कुटुंबातील मिसेस श्रीवास्तव होत्या. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. सेट आउट म्हणजे निघणे, मार्केट प्लेस बाजारपेठ, कस्टमरी टूर नेहमीच्या सवयीप्रमाणे फेरफटका. सूचना दिल्यानंतर मिसेस श्रीवास्तव पीपल नगर बाजारपेठेत जायला निघाल्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे कपड्यांच्या दुकानांमधून फेरफटका मारण्याच्या उद्देशाने त्या निघाल्या होत्या. अ लार्ज शेडी tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend, Mrs. Bhushan, sheltering from the heat. शेडी म्हणजे सावली देणारे, टॅमारिन ट्री चिंचेचे झाड, शेल्टरिंग निवारा देणे. उन्हाळ्याचे दिवस होते. एक मोठे सावली देणारे चिंचेचे झाड बाजाराच्या एका बाजूला होते. त्या ठिकाणी मिसेस श्रीवास्तव त्यांना त्यांची मैत्रीण मिसेस भूषण उन्हापासून वाचवण्यासाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्या चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या त्यांना दिसल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. फॅनिंग म्हणजे हवा घेणे, हँडकरचीफ म्हणजे हातरुमाल. मिसेस भूषण मोठ्या हातरुमालाने हवा घेत होत्या. उन्हाळ्याच्या गरमीपासून स्वतःचे संरक्षण करीत होत्या. शी कंप्लेंड ऑफ द समर विच सी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द पीपल नगर. अफर्म म्हणजे दावा करणे, डेफिनेटली नक्कीच, निश्चितपणे, हॉटेस्ट सर्वात उष्ण, सर्वात गरम, समर म्हणजे उन्हाळा. मिसेस भूषण उन्हाळ्याबाबत तक्रार करत होत्या. त्या दाव्यानिशी आजचा दिवस सर्वात उष्ण आहे, सर्वात जास्त गरमीदायक दिवस आहे असा दावा करत होत्या. शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गेटिंग बाय, अँड फॉर 5 minutes दे डिस्कस इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. डिस्कस म्हणजे चर्चा करणे, शेड म्हणजे रंगसंगती, टेक्स्चर म्हणजे पोत, डिझाईन म्हणजे सर्वसाधारण रचना, सॅम्पल म्हणजे नमुना. मग त्या दोघींनी मिसेस श्रीवास्तव यांना एक कपड्याचा नमुना दाखवला जो तिने विकत घेतलेला होता. 5 मिनिटांपर्यंत त्यांनी त्या कपड्याची रंगसंगती, कपड्याचा पोत, डिझाईन यावर चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मिसेस श्रीवास्तवा सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. एक्झॉस्टेड दमलेला, टॉपिक मुद्दा, एम्प्लॉई कर्मचारी. वरील विषयावरची चर्चा करून दमल्यानंतर मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, माझ्या सखे तुला माहीत आहे का, सेठ गोविंदराम यांची बँक त्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसीव्ह हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. ओनली धिस मॉर्निंग म्हणजे आज सकाळीच, कंप्लेंट म्हणजे तक्रार, वेजेस म्हणजे वेतन. आज सकाळीच मी त्यांच्या झाडझूड करणाऱ्या कर्मचाऱ्याची तक्रार ऐकली, ज्याला 1 महिन्यापासून त्याचे वेतन मिळालेले नाहीये. शॉकिंग रिमल. मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर. शॉकिंग म्हणजे धक्कादायक.
रिमार्केबल टिप्पणी, नोंद घेणे, लक्षपूर्वक बोलणे. नन ऑफ द अदर, दुसऱ्या कोणाचेही पेड ऑफ न देणे. मिसेस भूषण म्हणतात की ही फार धक्कादायक बाब आहे. जर ते झाडझूड करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन देऊ शकत नाही म्हणजे ते फार वाईट अवस्थेमध्ये आहे. ते बँकेतील इतरांचे पैसे कसे काय परत करणार? शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. In search of च्या शोधात, in front of च्या समोर, ओनर म्हणजे मालक. मिसेस श्रीवास्तव यांना चिंचेच्या झाडाजवळ सोडून मिसेस भूषण त्यांच्या पतीच्या शोधामध्ये निघाल्या की जे कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या समोर बसलेले होते व त्या कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या मालकाशी बोलत होते. So, there you are, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost 1 hour. Where did you disappear? Cried म्हणजे ओरडणे, looking for म्हणजे शोध घेणे, almost म्हणजे जवळपास, hour म्हणजे तास, disappear म्हणजे दिसेनासे होणे. मिसेस भूषण ओरडल्या, तर तुम्ही इथे आहात. 1 तासापासून मी तुम्हाला शोधते आहे. तुम्ही कुठे दिसेनासे झाले होते? Nowhere, replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to like a bee in the garden. Remain म्हणजे शिल्लक राहणे, स्टेशनरी थांबलेला, स्थिर, माईट म्हणजे कदाचित, बी म्हणजे मधमाशी. मिस्टर भूषण म्हणतात, कुठेच नाही. तू कुठे एका दुकानात थांबलेली आहे? मी तुझा खूप शोध घेतला, पण तू बगीच्यातील मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरते आहे. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपलनगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. ग्रम्बलिंग चिडचिड करणे, हॅपन म्हणजे घडणे, बँकरप्ट दिवाळखोर किंवा भिकेला लागणे. चिडचिड करू नको. आता राग खूप झाला. पिपलनगरमध्ये काय घडत आहे तुम्हाला माहीत नाही. बँक सुद्धा दिवाळखोरीत निघत आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर, सिटिंग अप सडनली. विच बँक? कमल किशोर खाली बसत पटकन विचारतो, कोणती बँक? मित्रांनो, आपण या पाठाचे 2 भाग करणार आहोत, त्यामुळे हा भाग आपण इथपर्यंतच यामध्ये घेणार आहोत. पुढचा भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा. थँक्यू.